कामगारांना नवीन करारानुसार भाव मिळालाच पाहिजे। ऊसतोड कामगारांना नवीन भावानुसार कारखान्यांना देणारा मुर्दाबाद, भाव न देणारा कारखानदार मुर्दाबाद, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोड वाहतूक कामगार संघटना जिंदाबाद। नमस्कार, मी रोहित दीक्षित। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम। खरं तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये या जिल्ह्याची ओळख आहे। मात्र याच जिल्ह्यामध्ये या ऊसतोड कामगारांना स्वतःचं जीवन जगण्यासाठी किंवा काम करण्यासाठी आतोनात संघर्ष करावा लागतो। ऊस तोडणीसाठी देखील अनेक प्रश्न या ठिकाणी त्यांच्या समोर आहेत। मात्र हे अजूनही प्रलंबित असल्याने आता थेट उपोषणाचा देखील यांना या ठिकाणी हत्यार उपसावं लागतंय। आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील अनेक ऊसतोड कामगार या ठिकाणी पाहू शकतो की उपोषणासाठी बसलेले आहेत। महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना आहे, यांच्या अनेक प्रश्न आहेत। नेमकं काय प्रश्न आहेत त्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत। त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, काय सांगाल, काय प्रश्न आहेत। थेट आज तुम्ही उपोषणाचं हे हत्यार उपसलेलं आहे, काय सांगाल? साहेब, पाठीमाग ही जी काही आज आम्ही काही उपोषणाला बसलो, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय की मागच्या 4 महिन्यापूर्वी एक करार झाला। ती जी काही करार आहे ऊसतोड कामगार आणि साखर महासंघ यांच्यामध्ये करार झाला। त्याच्यामध्ये जे काही अनेक जे काही निर्णय झाले होते त्या करारामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं निर्णय हा होता की जे काही ऊसतोड कामगारांचा जे काही नवीन दर आहे ते दर ठरला होता 366 रुपये। पूर्वीचा दर होता हा 273 रुपये। अशा पद्धतीचा जो काही दर आहे म्हणजे जवळपास 92 रुपयाची दरवाढ त्या करारामध्ये मंजूर करण्यात आली होती। आणि तो सर्व कारखान्यांना प्रत्येक वर्षी लागू राहतं, म्हणजे प्रत्येक 3 वर्षाला हा ॲग्रीमेंट होतं या ऊसतोड कामगारांचं आणि ऊसतोड कामगारां संघटना आणि हे जे काही साखर महासंघ आहेत यांच्यासोबत ते जो काही त्या ठिकाणी शरद पवार साहेब आहेत, या ठिकाणी सर्व ऊसतोड कामगारांच्या संघटना आहेत, या सगळ्यांचं ॲग्रीमेंट त्याच्यानुसार सगळ्यांना मान्य झालं। आणि त्याच्यानंतर साखर महासंघाचे प्रतिनिधी म्हणून जे काही साखर महासंघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सगळे असताना सुद्धा आज या ठिकाणी आज जर बघितलं हे सगळ्या गोष्टी निर्णय झाला आणि आज ह्या सगळ्या कारखान्यांनी जवळपास एक 10 ते 12 कारखाने फक्त या ठिकाणी 366 नुसार यांनी दरवाढ दिलेली आहे, म्हणजे बिलं काढले त्या ऊसतोड मजुरांचे। पण बाकीच्या इतर कारखान्यांनी जवळपास 80% कारखान्यांनी या ठिकाणी जे काही बिलं आहेत ते आणखी पेंडिंग ठेवले आहेत, ते काही दर द्यायला, नवीन दर द्यायला आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी अशी की जे काही ॲग्रीमेंट झालं, जे काही करार झाला त्या कराराच्या नुसार जे तुम्ही दर द्यावं आणि त्याच्यामध्ये त्याच्यानुसार मग त्याच्यामध्ये मुकादमाची मागणी आहे। मुकादमाच्या कमिशनमध्ये 1% वाढ झालेली आहे। त्याचबरोबर ग्रुप लिडरच्या मागण्या आहेत। त्याचबरोबर आता जे काही सगळ्यात महत्त्वाचा विषय त्याच्या सोबत जे काही जोडून आहे विद्यार्थ्यांच्या ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे। ते वसतिगृह प्रत्येक तालुक्याला 2 चालू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता, त्याची अंमलबजावणी करावी। त्याचबरोबर इन्शुरन्सचा जो काही प्रश्न आहे, अपघात होत आहेत हजारो, या ठिकाणी शेकडो जर मजूर जे काही बाहेर जात स्थलांतरित होत आहेत त्या ठिकाणी त्यांचा अपघात होत आहे आणि अपघातामध्ये मृत्यू पावतात। त्यांनी 3 लाखाचा विमा या ठिकाणी मंजूर केला होता। पण आम्ही या ठिकाणी त्यांनी आता 10 लाखाची मागणी आम्ही मागच्या 1 वर्षापासून करतोय। त्यांनी 5 लाख देण्याचं मान्य केलं आहे, पण त्याच्यावरती आमचं समाधान नाही। आम्ही म्हणतोय की त्याच्यासाठी जो काही अपघात विमा आहे हा अपघात विमा 10 लाख रुपये करा। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास शेकडो महिलांचे जे काही गर्भपिशव्याचे ऑपरेशन झाले, त्या गर्भपिशव्याच्या ऑपरेशनसाठी शासनानं एक समिती नेमली होती, नीलम गोरे नावाची समिती। या ठिकाणी समिती नेमून सुद्धा याच्यामध्ये शेकडो त्यांनी मागण्या किंवा त्या प्रश्न जे काही त्या ठिकाणी त्यांनी घेतले, सगळ्या गोष्टी अहवाल दिला शासनाला, परंतु त्याच्यावरती अंमलबजावणी होताना दिसत नाही। आम्ही त्याच्यामध्ये आम्ही मागणी करतोय की ही ज्या काही गर्भपिशव्या ज्या काही काढल्या त्या महिलांचे त्यांना जे काही अपंगाचं प्रमाणपत्र द्यावं सरकारने आणि त्यांना जे काही अपंगाच्या सुविधा द्याव्या, अशी ही प्रामुख्याने महिलांच्या बाबतीमध्ये आमची मागणी। दुसरी गोष्ट, जे काही या ठिकाणी ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ जे काही निर्माण केलं, आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे महामंडळाच्या त्यांच्या नावानं हे महामंडळ तयार केलं, परंतु त्याचं जर बघितलं तर त्याचं स्वरूप आता नगण्य स्वरूपामध्ये, त्याचं जर म्हणजे शून्य प्रकारची अवस्था या ठिकाणी त्याची दिसते। त्याच्यामुळं ते पूर्ण क्षमतेनं हे महामंडळ चालू करावं आणि त्याच्यामध्ये ज्या काही सामाजिक सुरक्षिततेच्या ज्या काही योजना आहेत त्या ऊसतोड कामगारांना द्याव्यात, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे। यामध्ये बीड जिल्ह्यात अनेक नेते देखील आहेत। या नेत्यांनी या प्रश्नावर कधी भाष्य केलं का? यावर काही प्रश्नांचा तोडगा काढायचा प्रयत्न केलाय का? काय वाटतं?
साहेब या ठिकाणी स्वतःला ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून घेणारे असतील किंवा आणखी इतर जे काही असतील, हे फक्त प्रत्येक त्या ठिकाणी ज्यावेळेस करार होतो किंवा त्या पद्धतीचं जे काही आमच्यासारख्या जे काही संघटनेचे लोक आंदोलनात भूमिका घेत आहेत आणि त्यावेळेस फक्त तेवढ्या पुरतं हे लोक बोलत आहेत. नंतर हे जे काही पुन्हा नंतर यांना वर्षभर किंवा 3 वर्षानंतर पुन्हा काही पडलेलं नसतं. आम्ही हे मागच्यावर अनेक दिवसापासून ही सगळी मागणी लावून धरतोय, पण याच्यावरती कुणी आणखी प्रतिक्रिया दिलेली नाही. नक्कीच जर पाहायला गेलं तर ऊसतोड कामगारांच्या एक ना अनेक समस्या आहेत. यामध्ये आता नेमकं शासन प्रशासन आणि बीड जिल्ह्यातील जी नेते मंडळी आहेत, ऊसतोड कामगारांना हाताशी घेऊन नेहमीच निवडणूक लढवली जाते, त्यात निवडून येतात. मात्र त्यांचं लक्ष आता यांच्याकडे जाईल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे.